आज संकष्टी चतुर्थी आहे, त्याच्यासाठी खास मोदक बनवलेले आहेत. एकदम पांढरे शुभ्र लवचिक असे आणि मऊ लुसलुशीत असे. बघू शकता पीठ किती मऊ लुसलुशीत आणि लवचिक झालेलं आहे. ते असं लवचिक जर पीठ असेल ना तर मोदक तुम्हाला सहज असा बनवता येतो. असं मोडलं ना तरी पण पीठ आहे ते तुटलं नाही पाहिजे. मोदकाची पारी पण आपल्याला सहज बनवता येते. मोदकाला आकार पण आपल्याला चांगला देता येतो. म्हणून पीठ मळणं खूपच गरजेचं आहे. आजचे जर तुम्हाला हे मोदक आवडले तर नक्की लाईक करा. मोदकाचं सारण बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी 3 नारळ किसून घेतलेले आहेत. छोटे छोटे नारळ होते. 3 नारळ इथे मी किसून घेतलेले आहे. त्या 3 नारळाचं खोबरं आहे ना ते हे वाडगा भरून एक झालेलं आहे. एक वाडगं भरून खोबरं होतं तर इथं मी अर्ध वाडगं भरून बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. आणि गुळाचं प्रमाण तुम्ही कसं घ्यायचं, जसे तुम्हाला गोड पाहिजेत ना त्या पद्धतीने घ्यायचं. गुळाचं प्रमाण जास्त झालं तरी पण मोदक बिघडत नाहीत आणि कमी झालं तरी पण मोदक बिघडत नाही. पण आपण प्रमाण कसं ठरवायचं तर खोबऱ्याच्या अर्ध गुळ घ्यायचं, म्हणजे एकदम अचूक प्रमाणामध्ये ते सारण आहे ते गोड होतं. इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. मोठा 1 चमचा खसखस आहे ती आपल्याला भाजून घ्यायची. मिक्स करून भाजून घ्यायची आणि तिला काढून घ्यायची. त्याच कढईमध्ये मोठा 1 चमचा पाणी घालायचं आणि गूळ घालायचा आणि गूळ चांगला वितळवून घ्यायचा. जास्त पाणी घालायचं नाही, 1च चमचा घालायचं. पाहिजे तर तुम्ही इथे 1 मोठा चमचा तूप पण घालू शकता. म्हणजे अर्धा चमचा तूप घालायचं. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना तर त्याची चव दुगणी होते. म्हणून एकदम चिमूटभर असं मीठ घालायचं आणि आपलं खोबरं घालायचं. मिक्स करून घ्यायचं. जेवढं खोबरं तुम्ही गुळामध्ये चांगलं परतणार ना आणि शिजवणार तसं सारण तुमचं चवीला चांगलं होणार आहे. म्हणून खोबरं ना गुळामध्ये चांगलं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. खोबरं चांगलं सुकवायपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. काजू, बदाम आणि पिस्ता एकदम बारीक वाटून घालायचे. जास्त तुकडे मोठे मोठे ठेवायचे नाहीत, नाही तर मोदक बनवताना ते मध्ये तुकडे आले ना तर पारी आहे मोदकाची ती फाटते. म्हणून एकदम बारीक पावडर करून घालायची. एक 5 ते 6 पिंच असं जायफळ किसून घालायचं आहे. म्हणजे छोटा पाव चमचा आपल्याला जायफळ किसून घालायचं. गुळामध्ये जायफळ घातलं ना की चव चांगली येते. 1 चमचा वेलची पावडर, साखर टाकून वाटलेली आहे. तुमची नुसती वेलचीची पावडर असेल ना तर अर्धा चमचाच घाला. जास्तने सुगंध चांगला येतो, पण जर जास्त झाली ना तर ती कडवस पण होते. आणि खसखस. सारण जास्त पातळ पण ठेवायचं नाही आणि जास्त सुकं पण करायचं नाही. रसरशीत पाहिजे सारण. मोदक नाही तर मग सुके सुके लागतात. मग सारण आपलं तयार झालेलं आहे. गॅस बंद करायचा. मस्त असा सारणाचा सुगंध सुटलेला आहे. गॅस आपला बंदच आहे. पण जसं सारण तुमचं थंड होत जाईल ना तसं ते अजून घट्ट होत जाणार आहे. मोदकाची उकड काढणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 2 कप मोदकाची पिठी घेतलेली आहे. कप घेताना जास्त भरून घ्यायचं नाही. हे मोदकाचं पीठ ना मी घरीच बनवलेलं आहे. कप भरताना एकदम जास्त असं भरून घ्यायचं नाही. जेवढं पीठ घेतलेलं आहे ना त्याच्यापेक्षा थोडं जरासं पाणी आपल्याला कमी घ्यायचं आहे. तर मी इथे 1 कप आणि दुसरा पाऊण कप पाणी घेतलेलं आहे. आणि अर्धा चमचा आपल्याला त्याच्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे. अर्धा चमचा मीठ घालायचं आणि अर्धा चमचा साखर घालायची. म्हणजे पारी आहे ना ती चवीला चांगली लागते. पाण्याला एकदमच उकळी आली पाहिजे असं काही नाही. साधारण बुडबुडे आले ना की त्याच्यामध्ये आपली मोदकाची पिठी आहे ती घालायची आणि मिक्स करून घ्यायची. उकड काढायला चांगली जमली ना मग मोदक पण पुढे चांगलेच होतात. म्हणून उकड काढताना लक्ष देऊन काढायचं आहे. जर आपल्या 1 कप पीठ असेल तर त्याच्यापेक्षा थोडं जरासं पाणी कमी घ्यायचं. मग 2 कप पीठ होतं म्हणून 2 कपाला थोडं कमी असं मी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि 2 मिनटं वाफ काढायची. जास्त पण वाफ काढायची नाही, 2च मिनटं वाफ काढायची. मिक्स करायचं आणि गॅस बंद करून एक 10 मिनटं याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर पीठ परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि गरम गरमच आपल्याला ग्लासाने असे आपल्याला मळून घ्यायचं आहे. म्हणजे कुठे गुटली असेल ना तर गरम गरम पीठ असताना चांगली गुटली आहे ती मोडल्या जाते. गरम पीठ असताना गुटल्या मोडल्या ना तर पुढे पीठ मळायला त्रास होत नाही. चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. इथं मी 1 टीस्पून तेल घेतलेलं आहे, पण एकसाथ वापरणार नाही आहे. थोडंसं घालायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं.
जेवढे तुम्ही पीठ चांगलं मळणार ना तेवढ्या पिठाला चिकटपणा पण येतो आणि मग आपल्याला मोदकाची पारी आहे ना ती बनवायला त्रास होत नाही, चांगली बनवल्या जाते आणि आपल्याला कळ्या पण चांगल्या पाडता येतात. थोडंसं पीठ घ्यायचं, अर्धं झाकून ठेवायचं आणि थोडं पीठ आपल्याला चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. बघू शकता मी एक 10 ते 12 मिनटं हे पीठ आहे ना मी चांगलं मळून घेतलेलं आहे. कशी तार सुटली आहे बघा, अशी तार सुटेपर्यंत मळायचं. पीठ मळायला कंजूशी करायची नाही. पीठ चांगलं मळलं ना की मग त्यांना मध्ये चिरा पण जात नाही. तर काय होतं कधी कधी मोदकांना चिरा जातात. मग पीठ चांगलं व्यवस्थित असं मळून घ्यायचं, त्यातलीच एक गोळी घ्यायची आणि साईडनी पहिले आपल्याला तिला पातळ करून घ्यायची आहे. इथे मी तांदळाचं पीठ लावलेलं आहे, तुम्ही पाहिजे तर तेल पण लावू शकता, पण तेलापेक्षा तांदळाचीच पिठी लावून आपल्याला पारी व्यवस्थित अशी पटकन करता येते. आपल्याला वाटलं हाताला चिटकते म्हणून तर हाताला थोडंसं परत तांदळाचं पीठ लावायचं आणि चांगली पारी पातळ करून घ्यायची. साईडनी पातळ करून झाली की मग नंतर मध्ये करायची. तुम्ही पाहिजे तर पहिल्या पण कळ्या पाडू शकता किंवा नंतर पण पाडू शकता. अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत, जवळजवळ पाडायच्या. जेवढी तुमची पारी मोठी ना तेवढा तुमचा मोदक पण मोठा होणार आणि तेवढ्या कळ्या पण पडणार. पारी जर छोटी असेल ना तर कळ्या कमी पडतात. अशा पद्धतीने आपण ह्या जवळजवळ कळ्या पाडून घ्यायच्या, त्याच्यामध्ये हे आपलं सारण भरायचं आहे. आणि बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती आपली पारी आहे ती अशी वर 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 करत जायचं. जवळ आली ना की 2 बोटांमध्ये धरायची, अंगठ्याच्या आणि बोटाच्या मध्ये, आणि हे वरचं पीठ एक्स्ट्रा आहे ते काढून टाकायचं. बघू शकता तुम्ही आपला सुंदर सुबक मोदक तयार झालेला आहे. अशा पद्धतीने सर्व मोदक करून घ्यायचे. मोदक आपल्याला चाळणीमध्ये वापरायचे आहेत. जर तुमच्याकडे असं केळीचं पान नसेल ना तर चाळणीला तेल लावायचं आहे आणि मग मोदक ठेवायचे, म्हणजे चिटकत नाहीत. आणि मोदक पूर्ण असं आपण पाण्यामध्ये बुडवायचं आहे. त्याला जशी काही आंघोळ घालतो ना याच पद्धतीने पाण्यामध्ये बुडवून सर्व मोदक ठेवायचे आहेत. तर कारण आपण पीठ लावलेलं आहे ना ते कधी कधी ते पीठ फाटण्याची शक्यता असते मोदक, म्हणून त्याला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आणि केशर लावायचं आहे आवडीप्रमाणे. चाळण बसेल असं मोठं एखादं भांडं घ्यायचं, 2 ग्लास पाणी घालायचे, पाण्याला उकळी आल्यावरच मोदकाची चाळण ठेवायची, त्याच्यावरती झाकण ठेवायचे. मध्यम थूर लोहाच्यावर याला 15 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे. बघू शकता किती पांढरे शुभ्र आपले मोदक तयार झालेले आहेत. 15 मिनटं वाफवून घेतल्याच्या नंतर ना पटकन उघडायचे नाही, त्याला एक 10 मिनटं झाकून ठेवायचे आणि 10 मिनटानंतरच थोडंसं वरून पाणी शिंपडून मोदक काढून घ्यायचे. झटपट असे आपल्या बाप्पासाठी मोदक तयार आहेत. काही जण 21 मोदकाचा नैवेद्य दाखवतात, पण 11 मोदकाचा दाखवतो, 9 मोदकाचा किंवा 7 मोदकाचा पण आपण नैवेद्य दाखवला तरी चालतो. तुम्ही जरी पहिल्यांदाच मोदक करणार असलात ना तरी पण तुम्ही असे मोदक बनवून बघा, 101% तुमचे मोदक चांगले होतील. आजचे मोदक आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीने उरलेले मोदक आहेत ना ते पण वाफवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपले सर्व मोदक आहेत ते तयार झालेले आहेत. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.